वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मागण्यांना घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. अविरत पाऊस सुरू असतानाही या आंदोलनाची युवा कार्यकर्त्यांनी महिलांची दक्षिण उपस्थित होती. पहा सविस्तर ही बातमी. या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी केले. सोबत वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख राजू निमसटकर यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी बदकी भवन येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मोर्चाला आणि या कार्यक्रमाला हजारांची उपस्थिती होती. घेतलं आणि आपण बघतात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या आग लागलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मात्र या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे हे सर्वश्रुत आहे. आज वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य माणसांना घेऊन शेतकऱ्यांसाठी आज रस्त्यावर उतरलेले चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या माध्यमातून आज हे मोठा परिसर सर्वसामान्य जनतेतला, पाडेगाव तालुक्यातला सर्वसामान्य माणूस आज वंचित बहुजन आघाडीच्या या महारॅलीमध्ये समावेश झालेला आहे. आपण बघणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा. बघत हा आपला हक्क मराठी. घेतलं अँकर मारता का तुला? अँकर मारता का?
भीम जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम साठे काकाजी पण नीरज वाघमारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा तालुका मारेगावच्या वतीनं आज विविध मागण्याचा मोर्चा या कार्यालयावर आणलेला आहे। निवेदनात जे नमूद केलेल्या बाबी आहेत त्या बाबी सर्व बाबी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनात सादर करण्यात कळवण्यात येईल। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या महाबोधी महाविहार आणि सध्याचे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे। आज आत्ता सध्या तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाचं पालन करून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। भविष्यात शासनाने या आमच्या सर्व समस्याचं
निराकरण करावं, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं, सध्या जे ओला दुष्काळ झालेला आहे ते पूर्ण 100% जाहीर करावं, ही आमची आज शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने अवलोकन करून आम्ही आज मागणी केलेली आहे. भविष्यात या शासनानं या गोरगरीब शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं नाही, त्यांना ओला दुष्काळ जाहीर केला नाही किंवा त्यांना पूर्ण कर्जमाफी केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीचं उग्र रूप भविष्यात काळाच्या तुम्हाला मारेगावमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची तब्येत तुम्हाला दिसेल, एवढं तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगतो. वंचित बहुजन आघाडीचा 77 वर्षा एक मिनिट सोबतच आमचं महाबोधी महाविहाराचं हे जे आंदोलन आहे मागच्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षापासून सुरू आहे. 60 वर्षे काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा त्यांनी बौद्धविहार बौद्धांच्या हवाले केलेलं नाही आहे. उरलेले जे 15-16 वर्ष बीजेपी राज्य केलं त्यांनी सुद्धा हे बौद्धविहार बौद्धांना दिलेलं नाही आहे. आमचं साधी सोपी एकदम म्हणजे अळण्याला समजण्याची आमची भूमिका आहे. मुसलमानांची मस्जिद मुसलमानांकडे आहे, हिंदूंचं मंदिर हिंदूंकडे आहे, ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांकडे आहे, शीखांचा गुरुद्वारा जो आहे तो शीखांकडे आहे. त्याच तत्वावर बौद्धांचं बुद्धविहार, महाबोधी महाविद्यालय हे बौद्धांच्या हवाले करावं ही आमची मागणी आहे. एवढी शासनाने पूर्ण करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आंदोलनाच्या संदर्भातल्या सर्व मागण्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी फक्त एवढंच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या सरकारला चेतावणी देतो, या राज्यातला शेतकरी बळीराजा अत्यंत दुःखात आहे, कष्टात आहे. दर दिवसाला शेतकरी बळीराजा माझा आत्महत्या करतो आहे, मरणजवळ घेतो आहे. आणि म्हणून त्याचं एकमेव एक कारण असं आहे, त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचं, या राज्यातल्या शेतकऱ्याचं, या राज्याचा मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळात जे काही बडबडलं, अनेकदा माफ करतोय माफ करतोय माफ करतोय, 7/12 कोरा करतोय कोरा करतोय कोरा करतोय, मात्र काहीही केलं नाही. आमची मुख्य मागणी आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा. आता जे संकट आहे निसर्गाचं हे अत्यंत भयावह आहे. आणि म्हणून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे. आणि आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात हा जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे, या मागण्यांच्या संदर्भात महाबोधी महाविहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मुख्य मागणी आहे. हे जर का सरकारनं शासनानं केलं नाही तर या मोर्चाचा आयोजक म्हणून मारेगाव तालुका